राशन दुकानों में इस्तेमाल होने वाली ई-पॉस मशीनों में तकनीकी मसले की वजह से लोगों को राशन हासिल करने में मुश्किलात पेश आ रही है। इस सिलसिले में मिलने वाली तफसीलात के मुताबिक राशन दुकानों से दिए जाने वाले राशन की तकसीम के अमल को शफाफ बनाने के लिए रियासती हुकूमत ने राशन दुकानदारों में ई-पॉस मशीनें तकसीम की। राशन होल्डर्स को ई-पॉस मशीनों के ज़रिए राशन तकसीम करने के अहकाम दिए गए, लेकिन इन मशीनों में पिछले चंद दिनों से ख़राबी का इल्ज़ाम लगाते हुए राशन दुकानदारों ने आज ई-पॉस मशीनों का एक अलामती जनाजा निकाला। राशन दुकानदारों ने तहसील दफ्तर तक ये जनाजा निकाला और तकनीकी ख़राबी वाली मशीनें तहसीलदार के पास जमा करा दी। इसके ज़रिए राशन दुकानदारों ने अपने मसाइल को फौरी हल करने का मुतालबा इंतज़ामिया से किया है। त्याचं काढायचं कारण असं होतं, मागील सतत 2 महिन्यापासून ज्या ई-पॉस मशीन दिलेल्या आहेत, नवीन ई-पॉस मशीन आहेत, त्याचं सर्व्हर नाही। सर्व्हर नसलं तर त्याचा नेट नाही। दुकानात धान्य आहेत, आम्ही दुकानातलं धान्य त्यांना वाटू शकत नाही। त्याच्या त्या जाचाच कंटाळून नाही का आज आम्ही हे काढलं होतं। आमचं कमिशन आहे 150 रुपये, ते जवळपास आम्हाला नाही का 300 ते 400 रुपये भेटावं अशी आमची मागणी आहे। बाहेर ई-के-वाय-सी करायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीला 150 रुपये घेतात। आम्ही नाही का 50 रुपये जरी आम्हाला दिले तर आम्ही त्यांची ई-के-वाय-सी करून देतो। बरं, याच्यापूर्वी आम्ही ई-के-वाय-सीचं काम केलेलं आहे, परंतु प्रशासनाकडून त्याला नाही का मान्यता दिली नाही, म्हणजे त्याला नाही का अप्रूव्हल दिलं नाही। ते जशाला तसं काम ठप्प पडलेलं आहे आणि एवढा आमचा वाद वाढत आहे की काल नाही का इथं नांदोशाच्या एका दुकानदाराला नाही काय बघा, याला नाही का काल नाही का कार्डधारकानं मारले। वास्तविक पाहता तो कार्डधारक यांच्या दुकानाचा नाही, दादागिरी करून त्याला मारलं। त्याच्याकडून नाही काही अर्धा क्विंटल गहू, अर्धा क्विंटल तांदूळ नेला, काटा तराजू फेकला। त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना कल्पना दिली, तहसीलदार साहेबांनी प्रतिसाद दिला। काय हे अशा एकंदरीत असांचा कार्यक्रम आहे। त्याचं करायचं कारण कसं आहे की आम्हाला ऑफलाईनची परवानगी दिली। ऑफलाईनची परवानगी दिली म्हणून आम्ही म्हणलो आता मशीन तुम्ही जमा करून घ्या तुमच्याकडे, ते कायम ते तरी ठेवा। जमा केला ना मशीन। आता समोरची भूमिका राज्य कार्यकारिणी जो आदेश देईल, कारण हे आमच्या टोटल महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आहे। काय डी.एन. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, राजेश आंबुस्कर साहेबांच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांत यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण तालुक्याला ह्या मशीनी जमा करायचा कार्यक्रम वरच्या लेवलनी आलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही केलो। जमा केले तर धान्य कसं वाटप करणार? धान्य वाटप आता त्याने आम्हाला नाही का मशीन चांगल्या करून देऊ द्या। आता 2 मिनिटात आम्ही नाही का धान्य वाटप करतो। धान्य वाटप बंद नाही आमचं, किंवा आमची नाही का प्रशासनाला धान्य वाटपाच्या बाबतीमध्ये भूमिकाही नाही। आमची भूमिका की आम्हाला तुम्ही नाही का ई-पॉस मशीन चांगल्या प्रकारे ठणठणीत करून देणे, आम्ही आताही वाटायला तयार आहोत। आता सध्या नाही का आम्ही मशिनी जमा केल्या, जमा करून घेतल्यात त्यांनी मशीन।